नमस्कार विद्यार्थी मित्रो, 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट जो चालू आहे ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन, यामध्ये आपला जो टॉपिक चालू आहे कार्यालय संदेशवन, याचा शेवटचा भाग आपण आता बघूया. आपण कार्यालय संदेशवन म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे घटक, त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघितली. तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घेतलं असेलच किंवा ते लक्षात ठेवा. आता त्याच्यामधला पुढचा जो भाग आहे समन्वय. समन्वय म्हणजे काय आणि समन्वयाची तत्वे. समन्वय म्हणजे आपण एकमेकांशी जो संबंध साधतो त्याला समन्वय असे म्हणतात. व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्तरावर समन्वयाचं कार्य चालू असतं. निरनिराळ्या स्तरावर अनेक कर्मचारी काम करत असतात. उपक्रमात अनेक काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची शक्ती विशिष्ट दिशेने वळविण्याच्या व्यवस्थापकाला सतत प्रयत्न करत असतो. मॅनेजर जो आहे तो मॅनेजर नेहमी वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतो आणि त्या काम करण्यासाठी त्याला जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याला योग्य तो समन्वय साधावा लागतो. विद्यार्थ्यांना म्हणजे व्यवसाय उपक्रमात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कार्य परस्परपूरक राहावे, सर्वांची नियोजित पद्धतीने कार्य करावे, सर्व कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने कार्य करावे, याकरता कर्मचाऱ्यांच्या कार्यात व्यवस्थापकांना नेहमी समन्वय साधावा लागतो आणि ते समन्वयाचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. व्यवसाय संघटनेमध्ये त्याची व्यवसायाची उद्दिष्टे जी आहे ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा निर्माण केल्या जातात. या यंत्रणेमध्ये व्यवस्थापनाचे वेगवेगळे स्तर, वेगवेगळे विभाग, विविध प्रकारचे ज्ञान, कौशल्य, तांत्रिक अनुभव असलेले कर्मचारी यांचा समावेश होतो. या सर्व घटकांच्या कार्यात सुस्थिरता व समन्वय असल्यास संघटनेचे ध्येय निश्चित गाठता येते. या दृष्टिकोनातून समन्वयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थ्यांना संघटनेतील मानवी संबंध जसे भावनिक पातळीवर असतात तसे संघटनेतील व्यवसाय कार्याचे यश कामगारांच्या मनोधैर्य वाढवण्यात व्यवसाय संघटनेचे यशस्वी संचालन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असते. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये काय असतं, जर कंपनीत आपण बघितलं तर जो व्यवस्थापक जो आहे हा व्यवस्थापक त्यांच्या स्तरावर हा वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतो आणि काम करत असताना त्याला वेगवेगळ्या व्यक्तींशी योग्य ते समन्वय साधावा लागतो, जेणेकरून आपल्या व्यवसाय संस्थेचे जे उद्दिष्टे जे आहेत ते उद्दिष्ट त्याला पूर्ण करण्यासाठी किंवा मालकाला पूर्ण करण्यासाठी नेहमी उपयोगी पडत असतात. लक्षात घ्या, समन्वय ही विविध घटकांमध्ये सुसंगत कृती निर्माण करणारी क्रिया आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करून समन्वयाशिवाय संघटनेचे धोरणे अंमलात आणणे अवघड होते. संघटनेमध्ये जर समन्वय नसेल, आपल्या शाळेमध्ये बघा प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये योग्य ते समन्वयसुद्धा साधला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अडचणी, शिक्षकांच्या अडचणीसुद्धा सोडवल्या जातात. अशा पद्धतीने एकमेकांमध्ये योग्य तो समन्वय साधला तर त्याच्यामध्ये आपल्याला योग्य तो फायदा किंवा व्यवसाय संस्थेमध्ये योग्य तो कार्यालयामध्येच बघा, कार्यालय जर बघितलं तर कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई या सर्व लोकांमध्ये एकमेकांमध्ये समन्वय असतो. समन्वय म्हणजे काय, एखाद्या संस्थेचे कार्य सुरळीत चालावे आणि यश प्राप्त व्हावे याकरिता तिच्या सर्व कार्यांमध्ये सामंजस्य स्थापन करणे म्हणजे समन्वय हो. अशा वेगवेगळ्या प्रकार शास्त्रज्ञ जे आहेत त्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या मतानुसार समन्वयाची व्याख्या केलेली आहे. समन्वय म्हणजे समूहाची उद्दिष्टे गाठता यावीत यासाठी व्यक्तिगत प्रयत्नांनी सुसंगत निर्माण करण्याकरता व्यवस्थापन किंवा मालकाकडून येणाऱ्या प्रयत्नांचा सार किंवा प्रयत्नांचा उपयोग म्हणजे समन्वय होय. समन्वयामध्ये सर्वसामान्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावयाच्या संघटनेच्या विविध कार्यात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सुव्यवस्थित व सामूहिक कल्पनांना समन्वय असे म्हणतात. अशा प्रकारे समन्वय म्हणजे काय, समन्वयाचा अर्थ जो आहे तो तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. समन्वय म्हणजे काय की समन्वय या कार्यामध्ये संघटनेचे सभासद असलेल्या सर्व सभासदांमध्ये संघटनेच्या कामाची योग्य पद्धतीने विभागणी करून त्यानंतर संघटनेतील सभासद आपले कार्य परस्पर सामंजस्याने करतात याची खात्री करून घेण्याच्या क्रियेस समन्वय म्हणतात. समन्वय म्हणजे काय, समजा आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा जर क्लर्क आहेत तर त्या क्लर्कमध्ये किंवा शिक्षकांमध्ये सुद्धा कामाची विभागणी केलेली असते आणि ते कामाची विभागणी केल्यानंतर काम
योग्य पद्धतीने व्हावे यासाठी योग्य तो मार्ग जो आहे तो योग्य तो मार्ग निवडला जातो आणि ते जे कर्मचारी वर्ग आहे याच्या वर्गांमध्ये योग्य पद्धतीने समन्वय साधला जातो, जेणेकरून आपल्या कार्यालयाची माहिती जी आहे किंवा कार्यालयाचं उद्दिष्ट जे आहे ते साध्य करण्यास मदत होत असते. लक्षात घ्या. कोणत्याही व्यवसायात विविध विभागांमध्ये किंवा कार्यामध्ये उद्देश पूर्ण करण्यासाठी सामंजस्य निर्माण करण्याचे कार्य म्हणजे समन्वय. समन्वयाचं वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या ज्या आहेत ते तुम्हाला सांगता येतील. म्हणजे समन्वय म्हणजे काय थोडक्यात, की कोणत्याही व्यवसाय उपक्रमामध्ये आपले कार्य जे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वरच्या लेवल मालकापासून तर शिपायापर्यंत कार्याचे विभागणी केली जाते आणि त्या विभागानुसार आपल्या व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वय साधला जातो. या समन्वय असे म्हटले जाते. समन्वयाची वैशिष्ट्ये जी आहेत, समन्वयाची वैशिष्ट्ये पण पुढील प्रमाणे सांगता येतील. बघा, समन्वय म्हणजे काय, समन्वयाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. समन्वयाची वैशिष्ट्ये काय आहे? समन्वय प्रक्रियेत संबंध विशिष्ट व्यक्तींशी न येता गटाशी किंवा समूहाशी येतो. समन्वय म्हणजे काय आहे, की एका व्यक्तीशी समन्वयाचा संबंध येत नाही. कंपनीमध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे गेले की ते वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या लोकांचं काम चालू असतं आणि एका विभागात अनेक व्यक्ती असतात, त्या सर्व गट असतात, त्या गटानुसार काम चालू असतं आणि त्या गटाला एक मॅनेजर असतो, मॅनेजरच्या वरती व्यवस्थापक असतो, व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर. अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये विभाग प्रमुख, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये तो समन्वय साधला जातो किंवा गटाने समन्वय निर्माण केला जातो. म्हणजे एका व्यक्तीला संबंध प्रस्थापित करता येत नाही. या समन्वय प्रक्रियेमध्ये गट किंवा व्यक्तीचा समूह काम करत असतो. लक्षात घ्या. जेथे दोनापेक्षा अधिक व्यक्ती कार्य करतात, म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा संदेश वहनाचाच भाग आहे. संदेशवहन म्हणजे काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींना संदेश देत असतो. त्या संदेशवहनाचे प्रकार घटक आपण बघितले. तसाच समन्वय साधला, संदेशवहनाद्वारे समन्वय साधला जातो. म्हणजे दोनापेक्षा अधिक व्यक्ती कार्य करतात, तेथे त्या व्यक्तींना प्रयत्नांना एकसूत्रपणा निर्माण केला जातो. अशा रीतीने समन्वयाची विशिष्ट आपल्याला सांगता येईल, जेणेकरून आपल्या व्यवसाय संस्थेचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट गाठण्यास मदत होत असते. लक्षात घ्या. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल, समन्वयाचे सामूहिक प्रयत्नांची क्रमबद्धता व्यवस्था करता येते. समन्वय जो आहे तो व्यवस्थापचे कार्य जे आहे ते एक क्रमाने चालत असते आणि त्या क्रमबद्ध पद्धतीने आपल्याला समन्वय हा साधता येतो. समन्वयाचे कार्य हे सातत्याने केले जाते. लक्षात घ्या. ते कार्य कधीच संपत नाही. समन्वयाची प्रक्रिया हे विश्लेषण लावले जाते, ज्या कारणामुळे समन्वय होतो. समन्वय हे कंटिन्यू चालू असतं, ते कधीच संपत नाही. हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. लक्षात घ्या. व्यवस्थापनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वय आवश्यक असते. समन्वयामध्ये सर्व मित्रांमध्ये संगती, कार्यात एक वाक्यता निर्माण होते, त्यातील दिरंगाई एक गोंधळ संपुष्टात येतो. समन्वय जर साधला असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वय जो आहे तो समन्वय हा साधला जातो. विविध कार्यातील संतुलन साधण्यासाठी समन्वय महत्त्वाचे साधन आहे. लक्षात घ्या. असे विविध कार्य जे आहे ते कार्य साध्य करण्यासाठी समन्वयाचे महत्त्वाचे साधन आपण बघितलेले आहेत. अशा प्रकारे समन्वय जो आहे तो समन्वय हा साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उद्दिष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती समन्वयाची आपण बघितली. समन्वय म्हणजे काय, समन्वयाची वैशिष्ट्ये आणि समन्वयाची मूलतत्वे जे आहेत ते मूलतत्वे आपल्याला थोडक्यात बघूया. समन्वयाचे मूलतत्व सांगतात. वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांतसुद्धा समन्वयाचे शास्त्रीय सॉर्ट ॲनालिसिस SWOT म्हणजे एक व्यवस्थापन शास्त्रामध्ये हा शब्द आहे. त्या शब्दामध्ये समन्वय हा सॉर्ट ॲनालिसिस जो आहे त्याच्यानुसार सुद्धा समन्वयाचं उद्दिष्ट साध्य केलं जातं. लक्षात घ्या. ते तुम्हाला 12वीला बघायला मिळेल. SWOT म्हणजे काय. व्यवसाय उपक्रमामध्ये निरनिराळे कर्मचारी आहेत, व्यक्ती आहेत, व्यक्ती समूह आहेत, सहाय्यक कर्मचारी आहे, यांच्याकडून उपयोगात आणली जाणारी साधने, उपक्रमातील विविध भाग, विविध कार्यप्रणाली अशा अनेक बाबतीत समन्वयासाठी प्रयत्न केला जात असतो. लक्षात घ्या. प्रत्येक विभागाच्या कार्याचे व प्रयत्नाचे मूल्यमापन हे समन्वयामध्ये केले जात असते. समन्वयामध्ये प्रत्येक कार्याचे मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन
योग्य पद्धतीने केले जाते, जेणेकरून आपल्या व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट साध्य होत असतात. अशा प्रकारे समन्वय म्हणजे काय, आता समन्वयाचे आपण काय तत्त्व बघतो आहे. त्याच्यामध्ये पहिलं तत्त्व जे आहे किंवा पहिला सिद्धांत आहे प्रत्यक्ष संबंधाचा सिद्धांत. प्रत्यक्ष संबंध, आता याची माहिती सांगायची काही गरज नाही. आपण समूहाला प्रत्यक्ष ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये समन्वय प्रस्थापित करावयाचा अशा व्यक्तींमध्ये भौगोलिक किंवा मानसिक अंतर असल्यास समन्वयाच्या व्यवस्थापकाने केलेले प्रभावी प्रयत्न व्यवस्थित ठरत नाही. म्हणून प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित केला जातो. याला प्रत्यक्ष संबंधनाचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच काय होतं, संदेश वहनाच्या जलद साधनाचा उपयोग करून घेतल्यास दोन व्यक्तीमधील अंतर एकदा दूर करता येईल, पण मानसिक अंतर दूर करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा अवलंब करायची गरज नसते. ज्या व्यक्तींच्या प्रयत्नांमध्ये किंवा व्यवहारांमध्ये समन्वय साधावायचा असतो अशा व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घडून आणण्यास त्यातील अंतर जे आहे ते अंतर दूर होईल व व्यक्तींच्या प्रश्नांचे सर्व पैलूंमध्ये मनमोकळी चर्चा केल्यास त्या व्यक्तींमध्ये असणारे मानसिक अंतर दूर करता येईल. दोन व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाल्यास त्या व्यक्ती आपल्या शंकांचे निरासन करू शकतात, आपली अडीअडचण समजू शकतात, दुसऱ्याचे मत किंवा विचार समजून घेऊ शकतात व मनमोकळे आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. म्हणजे समन्वयामध्ये पहिलं तत्त्व जे आहे प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणे. आता आपण जेव्हा शाळा सुरू होईल किंवा कॉलेज सुरू होईल तेव्हा आपण प्रत्यक्ष संबंधाचा सिद्धांत अप्लाय करतो किंवा समोर समूह आहे तुमचा 15 विद्यार्थ्यांचा, त्यामध्ये आपण योग्य तो समन्वय साधला जाईल आणि त्यानुसार आपलं कार्य जे आहे किंवा उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट साध्य केले जाईल. अशा प्रकारे समन्वयाचं पहिलं मूलतत्व जे आहे ते म्हणजे काय, प्रत्यक्ष सिद्धांतांचा अवलंब करणे. म्हणजे प्रत्यक्ष सिद्धांत जो आहे त्या सिद्धांताचा अवलंब या समन्वयामध्ये केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक अवस्थेतील समन्वय लक्षात घ्या. म्हणजे दुसरा जो सिद्धांत आहे किंवा दुसरा जो मूलतत्व जे आहे ते म्हणजे प्राथमिक संबंधांची मूलतत्व किंवा समन्वयाचा सिद्धांत. संघटनेतील समूहाची उद्दिष्ट साध्य करता यावीत यासाठी व्यवस्थापकांकडून समन्वयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. व्यवस्थापनातील अधिकारी सामूहिक प्रयत्नांनी समन्वयाचे कार्य करीत असतो. संघटनेच्या धोरणाची निगडीत असे कार्यांमध्ये विविध विभागांमध्ये समन्वय साधला जातो. म्हणजे प्राथमिक अवस्थेतील समन्वय जो आहे त्याचा अर्थ काय होतो, उत्पादन प्रक्रिया, भांडवल, उभारणी, उत्पादन, विक्री अवस्था या संघटनेची जी उद्दिष्ट आहे, व्यवसाय संस्थेमध्ये जी उद्दिष्ट अत्यंत महत्त्वाची असतात ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये व्यवस्थापकांनी सुरुवातीच्या किंवा प्रारंभिक अवस्थेपासून समन्वयाचे कार्य करणे गरजेचे आहे. म्हणजे व्यवसाय उत्पादन सुरू करण्यापासून तर माल विक्रीपर्यंत किंवा आपलं उत्पादन कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करतात तेव्हापासून तर सर्व उत्पादन बाहेर पडेपर्यंत प्राथमिक अवस्थेतील संदेशवहन हे व्यवस्थापकाला करावे लागते. म्हणजे कार्य प्रारंभ अवस्थेपासून संघटनेमध्ये किंवा व्यवसाय संस्थेमध्ये हे समन्वय चालू असतो. म्हणजे प्राथमिक अवस्था जी आहे तर प्राथमिक अवस्था म्हणजे का, तुम्ही ॲडमिशन घेतलं, फॉर्म भरला, फॉर्म भरण्यापासून तर तुम्ही त्या कॉलेजमधून वर्ष संपल्यानंतर शेवटी हे सातत्यानुसार काम करावं लागतं. म्हणजे प्रारंभापासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा एक संदेशवहनाचं तत्त्व आहे किंवा हा प्राथमिक अवस्थेपासून संदेशवहन केले जातं. त्याला प्राथमिक अवस्थे संदेशवहनाचे मूलतत्व किंवा सिद्धांत असे म्हटले जाते. लक्षात घ्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे संघटनेतील समन्वयाचे तत्त्व जे आहे ते तत्त्व आपण किंवा मूलतत्वे बघितले. गतिशीलतेचा सिद्धांत. गतिशीलता म्हणजे काय की व्यवसायामध्ये परिस्थितीमध्ये, व्यवसाय संघटनेमध्ये, उपक्रमाच्या कार्यामध्ये, प्रश्नांच्या स्वरूपामध्ये, व्यक्ती व समूह यामध्ये परस्परांमध्ये जेव्हा बदल घडून येतात त्यानुसार व्यवस्थापकाने समन्वय साधला जातो. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं की समन्वयामध्ये जर जास्त गती असेल तर त्या गतीनुसार व्यवसाय संस्थेमध्ये कार्य करण्यास मदत होते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत आपण बघितले. दुसरा एक सिद्धांत आहे नेतृत्व. तुमचं नेतृत्व कसं आहे त्यानुसार समन्वयाचं सुद्धा काम करावं लागतं. लक्षात घ्या. व्यवसायामध्ये व्यवसायाचे नेतृत्व करत असताना
पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आपल्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. म्हणजे समजा एखाद्या कंपनीमध्ये काम केलं, कर्मचाऱ्यांसोबत सतत संपर्क साधावा लागतो. जसं आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये जर व्यवस्थित असेल तर मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना जवळ घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून सुद्धा समन्वय साधला जातो. म्हणजे जर वरिष्ठ जर व्यवस्थित असतील तर काम हे व्यवस्थित होते. म्हणून नेतृत्वाचा अधिकार जो आहे त्या अधिकाराचा सुद्धा समन्वयावर परिणाम होतो. अशा प्रकारे समन्वयाचे अधिकार व जबाबदारी निश्चित होते. असे अनेक प्रकारचे तत्त्व जे आहे ते तत्त्व किंवा मूलतत्त्वे जे आहेत ते समन्वयाचे साधता येईल, लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा, समन्वय आणि संदेशवहन यातील परस्पर संबंध कसा असतो, लक्षात घ्या. आधुनिक व्यवसाय संस्थेतील विविध विभागात कार्यातून समन्वय साधण्याचे कार्य संदेशवहनामुळे शक्य होत असते. आधुनिक व्यवसायातून विविध प्रकारचे कार्य केले जातात. कार्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे व स्वरूपाप्रमाणे व्यवसायातील कार्य करण्याकरिता कार्याची विभागणी, श्रम विभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्त्वावर विविध विभाग केले. म्हणजे काय की संदेशवहन ही प्रक्रिया सातत्यपूर्ण व निरंतर चालणारी असल्यामुळे विविध विभागातील कार्यात संबंध दीर्घकालीन, वैयक्तिक आणि संघटनात्मक स्वरूपाचे समन्वयाचे संबंध प्रस्थापित होतात. उपक्रमात अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सूत्रबद्ध पद्धतीने समन्वय साधला तर आपल्या व्यवसाय संस्थेतील वातावरण जे आहे ते वातावरण योग्य प्रकारे हाताळले जाते, जेणेकरून विभागातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेची ध्येय धोरणे समजावून दिली जातात. त्यांच्या विचारात संदेशवहनामध्ये समन्वय निर्माण करता येतो. विविध उद्दिष्टांमध्ये एकरूपता साधली जाते. अशा प्रकारे समन्वय आणि संदेशवहन ह्यामध्ये महत्त्वाचा संबंध आहे. थोडक्यात आपण या प्रकरणामध्ये काय बघितले, संदेशवहन प्रक्रियेसाठी किमान 2 व्यक्ती लागतात. संभाषणामार्फत संदेशवहनाचे प्रकार आहेत. तुम्हाला स्वाध्याय पाठवलेले आहेत. स्वाध्याय जोड्या लावा, अधिक चुकी बरोबर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मी माहिती पाठवलेली आहे, ते व्यवस्थित लिहा. अशा पद्धतीने पेपर फर्स्टमधला जो टॉपिक आहे, तिसरा टॉपिक संदेशवहन आणि समन्वय हा टॉपिक समजलेला आहे. काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता आणि अभ्यास करू शकता. अशा प्रकारे समन्वय म्हणजे काय, संदेशवहन म्हणजे काय, संदेशवहनाचे घटक, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहनाची व्याप्ती, संदेशवहनाचे प्रकार, संदेशवहनाची माध्यमे, संदेशवहनाची तत्त्वे, संदेशवहनातील अडथळा जो आहे, अडथळे जे आहेत ते बघितले. समन्वयाचे म्हणजे काय त्याची तत्त्वे बघितले. संदेशवहनाचे वर्णन आपण कशा पद्धतीने, समन्वय आणि संदेशवहनाचा संबंध बघितला. विद्यार्थ्यांना हा टॉपिक आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तरी सर्वांनी याच्यामधले तुम्हाला जेवढ्या नोट्स करता येतील तेवढ्या नोट्स लिहून घ्या किंवा समजून घ्या किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही नोट्स तयार करू शकता. आता पुढचं प्रकरण जे आहे ते म्हणजे कार्यालय माहिती पुस्तिका. ती आपण नंतर बघूया. 3 टॉपिक आपण व्यवस्थित बघितलेले आहे, ते तुम्ही बघा आणि अभ्यासाला लागा. आता पेपर सेकंड जो आहे जर्नल, आपण जर्नल संपलं की नंतर पेपर थर्डचं बघू. एक प्रकरण, एक विभागात किंवा प्रत्येक पेपरमधला एक टॉपिक संपला की एक टॉपिक पूर्ण कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या टॉपिकला आपण हात लावूया. अशा पद्धतीने समन्वय म्हणजे काय, समन्वयाची तत्त्वे वगैरे बघितली. त्यातला प्रश्न पण पाठवलेले आहेत. अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.